श्री स्वामी समर्थ। रक्षाबंधनाला 70 वर्षानंतर जुळून येतोय हा दुर्मिळ योग। भद्राची छाया असणार का? कोणत्या राशींना विशेष लाभ होणार? त्या लकी राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात रक्षाबंधन साजरा केलं जाणार आहे। मात्र याच दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे भावाला कोणत्या मुहूर्तावर राखी बांधावी त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ज्योतिष तज्ज्ञांच्या मते यंदा रक्षाबंधनाला 70 वर्षानंतर ग्रह आणि नक्षत्रांचा एक अत्यंत दुर्मिळ व अद्भुत संयोग जुळून येत आहे। हा शुभ योग भावा बहिणींच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिक घट्ट करेलच, शिवाय या शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर बांधलेली राखी त्याच्या भाग्यालाही उज्ज्वल करेल। गेल्या अनेक वर्षांपासून रक्षाबंधनाला भद्राकाळ असल्याने बहिणींना राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा, परंतु वैदिक पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्ट रोजी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे। तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे। याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे। या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरत असून राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे। 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही। त्यामुळे ग्रहणासंबंधित वेदादी नियम पाळण्याचे बंधन नाही। त्यामुळे स्वाभाविकच दिवसभर कधीही राहू काळ वगळता भारतात राहणाऱ्या बहिणींना आपल्या भावाला राखी बांधता येईल। मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे ती ग्रहण वेळ पार पडल्यावर रक्षाबंधन करावे असा सल्ला मात्र ज्योतिषी देत आहेत। राखी बांधण्याचे 3 सर्वोत्तम शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत। यंदा 28 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधणे शुभ असले तरी ज्योतिषांच्या मते पुढील 3 वेळा अत्यंत सर्वश्रेष्ठ सांगितलेल्या आहेत। सकाळचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 पर्यंत असेल। दुपारचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत असेल। सायंकाळचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 पर्यंत असेल। या 3 सुवर्ण मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास त्याला आयुष्यात सुख समृद्धी आणि यश लाभेल असं देखील सांगितलं जात आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी पूजेसाठी आणि राखी बांधण्यासाठी राहुकाळ अशुभ मानला जातो। राहुकाळाची वेळ सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत असेल। शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य केले जात नाही। त्यामुळे सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत या काळात आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधणे टाळावे। रक्षाबंधनाचा हा पावन सण तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो या शुभ मुहूर्तावर आनंदात आणि उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे। यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहणही होणार आहे। पंचांगानुसार हे चंद्रग्रहण सकाळी 8:04 पासून ते सकाळी 11:22 पर्यंत राहणार आहे। मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे भारतात रक्षाबंधनाच्या सणावर त्याचा कोणताही अडथळा राहणार नाही आणि शुभ मुहूर्तावर राखी बांधता येईल। पंचांगानुसार यंदा श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे। रक्षाबंधनाचा सण पौराणिक आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी बहिणी भावाला टिळा लावून ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो। या सणाशी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा जोडलेली आहे। जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता तेव्हा द्रौपदीने कसलाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून तो कपडा त्याच्या बोटाला बांधला होता। या उपकाराची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटसमयी रक्षणाचे वचन दिले होते आणि कौरवांच्या सभेत द्रौपदीचे
वस्त्रहरण होत असताना तिची लाज राखून ते वचन त्याने पूर्ण केले होते. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना रक्षाबंधनचा दिवस खूपच खास त्यांच्यासाठी ठरणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनचा दिवस अतिशय खास असणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते जे तुमचे करिअर घडवेल. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला देखील भेटू शकता ज्याचे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. त्याचबरोबर या काळामध्ये भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सोबतच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वृषभ राशीच्या लोकांसाठी हिरव्या स्टोनची चांदी किंवा मोती असलेली राखी शुभ राहील असं सांगितलं जात आहे. त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील रक्षाबंधनाचा दिवस अतिशय खास ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला खास करून तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यासोबतच भगवान महादेवाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. वृश्चिक राशीवाले लाल किंवा धातूची राखी तुमच्यासाठी शुभ राहील असं सांगितलं जात आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनचा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळात तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर बेरोजगार व्यक्तींना देखील त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती होईल. त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळामध्ये व्यवसायामध्ये अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम या काळात नक्कीच यशस्वीरित्या मार्गाला लागू शकते. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षामध्ये यश मिळताना दिसेल. सोबतच अनेक सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये झालेले दिसून येतील. मकर राशीवाले निळा किंवा दगडी राखी तुमच्यासाठी शुभ राहील. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील रक्षाबंधनाचा दिवस अनेकरित्या खास असणार आहे, कारण अनेक वर्षांनी जुळून आलेला हा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. त्यासोबतच वैवाहिक जीवन देखील सुखी राहणार आहे. त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. त्यासोबतच या काळात तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे यशस्वीरित्या या काळात मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना रक्षाबंधनाचा दिवस अतिशय खास त्यांच्यासाठी ठरणार आहे. या काळामध्ये भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद या राशींना प्राप्त होणार आहे. 70 वर्षानंतर तयार होणाऱ्या दुर्मिळ योगाचा लाभ या राशींना प्राप्त होणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.